नमस्कार. नमस्कार. आज आपण आलेलो आहे खातगाव इथे प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर माऊली कोहखडे यांच्या शेतामध्ये. आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत की यांनी जे इथेपॉन फवारलेलं आहे ते ह्याच्यामध्ये 0.34 आणि इथेपॉनचीच फवारणी केली आणि त्यांना तिचे काय फायदा वाटला. कारण की आज तर सर्रास असं चालू आहे इथेफॉनमध्ये क्युराक्रॉनचा वापर करून पानगळीसाठी वापरलं जातं. जेणेकरून आपण जे रेस्टमध्ये काम केलं तर याचं रेस्टमध्ये काम केलेलं ज्या फवारण्या आहे स्टोरेजच्या असेल, जो साठा आहे अन्न साठा पानामध्ये झालेला, हा रिवर्स आणण्यासाठी झाडामध्ये इथिलेन वाढवण्यासाठी आपण इथेफॉनची फवारणी करतो. जेणेकरून पानगळ चांगली झाली पाहिजे आणि त्याचा साठा काडीत आणि खोडात अन्न साठा झाला पाहिजे. जेणेकरून आपल्याला पुढे कळी निघायला मादी कळी चांगली निघली पाहिजे. जेणेकरून की आपल्याला स्ट्रॉंग चांगला निघला पाहिजे. तर हा जर आपण क्युराक्रॉन वापरून जर हे चांगले पानं एवढा मोठा साठा त्याच्यातला अन्नद्रव्याचा साठा जर खाली पाडत असेल तर हे एकदम चुकीचं आहे. तर आपण आता त्या माऊलीकडून जाणून घेऊ त्यांनी कसा वापर केला. माऊली नमस्कार. नमस्कार. मी DDML पर लिटरला इथेपॉन घेतलं, त्यामध्ये 5 ग्रॅमनं 0.34 टाकलं आणि फवारणी केली. आता 7वा दिवस आहे याचा मारून. तर एकदम पूर्ण जवळजवळ 95% पानं पिवळे झाली. आता व्हिडिओ आपण हे बघू शकता. बघू शकता अशा प्रकारे पानं पिवळे झाले. विनाकारण हळदीसारखे पानं पिवळे पडले, एकदम भयानक. हिरवं पानच नाही राहिलं आणि खाली सुद्धा पानं गळू राहिले. म्हणजे आता काहीच मारायची गरज राहिलेली नाही, क्युराक्रॉन वगैरे काहीच घ्यायची गरज नाही. तर आता तुम्ही जे तुम्हाला मी सांगितलं होतं की याच्यामध्ये क्युराक्रॉन वापरू नका, तुम्ही त्याचं तंतोतंत पालन केलं. तर आता तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ इच्छिता की त्याच्यात इथेफॉनमध्ये 0.34 ऐवजी क्युराक्रॉन टाकायला पाहिजे का नाही टाकायला पाहिजे? नाही, क्युराक्रॉनची गरजच नाही ना. यानं जर इथेफॉनच पानगळ पूर्ण होत असेल 100%, तर काय गरज आहे आपल्याला ह्याची? क्युराक्रॉनची गरज काहीच नाही ना. आणि क्युराक्रॉननं काय होतं, हिरवंच पान गळतं आणि इथेफॉनमध्ये क्युराक्रॉन जर वापरलं तर ते त्याचं काम होणंच देत नाही ना. इथेफॉनचं काम जे आहे काडीत रिवर्स पानातलं स्टोरेज काडीत रिवर्स आणायचं, तर ते होत नाही. कारण रेस्टमध्ये आपण 3 महिन्यात जवळजवळ 10-15 फवारण्या घेतलेले स्टोरेजच्या. 0.34, 0050, मायक्रोन्यूटन, 6B वगैरे सगळंच. हे सगळं त्या पानात साठलेलं आहे. आणि त्याच पानातलं आपण ते हिरव्या पानाचं डायरेक्ट गाळून टाकलं त्याचा काहीच फायदा नाही. मग बरोबर आहे. तर मग इथेफॉनचं काम त्या पानातलं स्टोरेज पिवळं पान होणं म्हणजे काडी स्टोरेज जातं रिवर्स. बरोबर, त्याचा ते फायदा होतो आपल्याला. तर ते क्युराक्रॉनना फायदा होणार नाही, मग काय उपयोगी. त्यामुळं मी ते क्युराक्रॉन मारायला आपला विरोधच आहे, नाहीच मारायला पाहिजे. धन्यवाद, तुम्ही माहिती दिली. त्याचा फायदा दुसऱ्या शेतकऱ्यांना होईल निश्चितच. धन्यवाद तुम्हाला पण. तुम्ही धन्यवाद. सांगितलं तसं करतो मी.